इथं होती, मग आता इथं होती, आता इथं लावली. उद्या डिस्चार्ज. मला माहित नाही, म्हणजे बघितलं पण नाही ब्लॉक. कोण हॉस्पिटलमध्ये ब्लॉक करते का? मी करतो जरा. त्या मम्मी आणि कुठले हे लोक आणि बाई डॉक्टर आहे. इथंच राहते. डॉक्टरने गोळ्या आणल्या, फायल्या आणल्या, बसल्या बसल्या सुविधा सगळ्यांची. हळू हळू आता झालंय हॉस्पिटल. आमची बोट. मम्मी गेली ती नाशिकला, तर बघा गहू पण आणले, गहू तांदूळ आणले. बरं वाटतं आता. किती काळी झाली बघितलं किती काळी झाली नजर. तुमच्या कानामध्ये काय काय तुझी चैनी आहे, तुझ्या कानातलं सोन्याचं. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? बरेत का? मी जरा आहे इथे, काय म्हणतात, ॲडमिट झालोय. 4 दिवस झाले. भाऊबीज केली होती ना, तेव्हा रात्री ॲडमिट झालो. जिम बिम केली, नंतर एकदम अंग गरम गरम व्हायला लागलं. रक्त टेस्ट केलं तर आपलं इन्फेक्शन वाढला जास्त. चालू आहे. सोमवारी ॲडमिट झालो, तर आज कुठल्या वार आहे? सोमवार आहे. सोमवार आहे. गुरुवारी आली. मी काय झालो? गुरुवारी झाली. अच्छा, गुरुवारी. गुरुवारी झालं. आज सोमवार आहे. या चाय प्यायला मस्तपैकी. सलाईन पहिले इथं होती, मग आता इथं होती, आता इथं लावली. हात एकदम जाम झालाय. त्या मस्त पाव या बोला तुम्ही. या मस्त आला. आता इंजे सलाईन चालू आहे. डॉक्टर आले होते, बोलत होते उद्या डिस्चार्ज. एक रक्त टेस्ट करून सण वाईट पिशा वाढल्यात. खोकला जात नाही. आशिष आला होता, अंड्याची भाजी म्हणजे बुर्जी दिली होती, मुरली चपाती. आता आराम करतोय. प्रायव्हेट रूम आहे, ते AC आहे, TV आहे, वॉशरूम पण आहे, वॉश बेसिन आहे. चालू आहे. 4 दिवस झाले इथंच आहे. आजचा 5वा दिवस अजून चालू. उद्या बघू काय बोलताय अजून. आणि आता अजून आलेत, सलाईन आलेत, दाखवतो. मी काय बोलत होतो, तुम्ही पण इन्शुरन्स करा, जेणेकरून तुम्हाला काही त्रास नसेल, म्हणजे त्रास होणारच नाही. काय 1000 रुपये महिन्याला येतात मला. आणि तुम्ही पण इन्शुरन्स काढा, जेणेकरून तुम्हाला काहीच त्रास नाही. त्रास आहेच नाही, कॅशलेस आहे. इन्शुरन्स चांगला असतो, हेल्थ इन्शुरन्स. बघा, ACचा रूम भेटला आहे प्रायव्हेट, म्हणजे चांगली एकदम सुविधा भेटते. इन्शुरन्स काढणे गरजेचं आहे. झोपूनच काढतोय, कारण की सलाईन लावली ना जरा. आईचा फोन आला होता, आईचं जेवढं गेलं मला कसं वाटतं आता.
बरं वाटतंय. ठीक आहे. आता जेवलो ना, नाश्ता केला. अंडे म्हणजे भुर्जी आणि चपाती. मला माहीत नाही, मला बघितलं पण नाही ब्लॉग. कोण हॉस्पिटलमध्ये ब्लॉग करते का? मी करतो जरा ब्लॉग. जीना या मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. काय नाही, आठवण राहते बस. ओके चलो बाय. आपण झाली चालू आहे. आता घरी जाणार. घरी सगळे झोपले बघा. मम्मी, पूजा, घ्या मम्मी आणि कुठले हे लोक. आणि मी तर सलाईन घेतोय. एवढा हळूहळू बोलत होतं, उठू नका, थोडीशीच राहिली, लास्टची सलाईन आहे. आणि बाई डॉक्टर आहे. आता आम्ही चाललोय घरी. 6 दिवस झाले ना. मी 6 दिवस झाले. आता उद्या मच्छीवर आहे. एक महिना घालवले. काय उद्या मच्छीवर, उद्या बुधवार आहे. मला फक्त काय बोलायचं हा? इथंच राहते मी. मच्छीला जायचं घ्या. सगळं डिस्चार्ज झालाय. दिसत ना. हा तरी बरोबर. सगळं झाला डिस्चार्ज. डॉक्टरनी गोळ्या आणल्या, फायल्या आणल्या, बसल्या सुविधा सगळ्यांची. चला घरी जाऊन मस्त बघू काय. तेलकट देऊ नका, नाही तर परत यायला आलो इथंच. हळू आता झालंय हॉस्पिटलवरून. आलो आमच्या घरी. ही आमची बोट. लाईट लावला नाहीये. मम्मी आली चालत. या काय काम आजारी एकदम ठिकाणी तेव्हा व्हिडिओ काढता. आजारामध्ये काढतोय. कोण आहे? आता काय करते? व्हिडिओ पण काढा. खूप दिवस झाले, 5 दिवस झाले. एकदम वेगळं वाटतं. मम्मी गेली ती नाशिकला, तर बघा गहू पण आणले, गहू तांदूळ आणले. बरं वाटतं आता. काय नाही डॉक्टर. डॉक्टर काय नाही, ही आमची राधा बघा. हा हा, हे इथं सलाईन लावली तू ना जॉईंटला. दुखतंय मग ते
जर सांगा नाही 5 दिवसांनी बोलवलंय. 5 दिवसाच्या नंतर बोलवलंय. तुझ्या कशी काय केलं ती? काय नीट राह. काय तरी तुझं केलं कोणाला? त्याने ना ती पूजा पण तशी कसं आपल्याला इथे चक्रा मारते ना तेवढी कोणापुढे घालते तेवढी नाही चेहऱ्याने तेवढी वाटते तेवढी ना अंगामध्ये तिच्या बघ काय अरे ते काय करते पैसा तो पण पैसा घेतो तुझ्या आहे चैर है त्याची त्याच्यामुळे तो तुझ्यावर का असं ठेवतो पाहतो तर असं चैरीला त्याची चैर किती काळी झाली बघ किती अरे बघ सॉरी किती काळी झाली बघितलं किती काळी झाली नजर लागली चैनीला नजर लागली म्हणून तुला पण चैनीला पण नजर लागली मग तू काढते का मध्ये? कसं काढता माणूस आणि काय काय केलं त्याने? तू आला होता ना घरी तर जेवण केलं होतं मी. केलं होतं कसं तेव्हा कसा पाठ होता ना कसं शिवपाशी तुझ्यापाशी पाठ होता सोना आहे ना तुमच्यापाशी त्याच्यामुळे तो लायची आधी मी तुला काय आलो मग काय केलं तो लायची आधी मी रोज तर काय केलं कोणाला वाळू बसलोच होतो मार्केटला. हा उस्कून दिलं का त्याला दुसऱ्याच्या जागेवर आमच्या जागाला आलो तर डिकरा भाडव्याच्या आधीच्या देवना साला कधी माझ्या आईने मोठं कलर त्या रंडी पशीला झिक रंडीच्या आवला जातीचा झिक भाडव्या म्हणून टाकायचं आपल्यावर आला तर आपल्याकडे आला तर आता बोलायचं ठीक आहे आणि ना त्याला बोलवलं तो ना तुम्हाला हर गोष्टी का बरं केलं लायची आधी म्हणून तर तुमच्या कानामध्ये काय तुझी चैनी आहे तुझ्या कानातलं सोन्याचं त्यामुळे त्याच्यापाशी तुझं लक्ष भरपूर आहे त्या काकापाशी मग जास्त पैसे हिच्यापाशी गीतापाशी आहे ना पैसे ते त्याच्याकडून म्हणून तुझ्या शिबा बब्बीचे पैसे खर्च होतात जास्त तो राहत आहे ना तो नंदी सोबत आहे आमच्या सोबत नाहीये म्हणून शिबा सगळे लोक तिला बस देताय जाताय ते तर पाठव कोण नाही पाठव ना कोण नाही पाठलं तुम्हीच दोघे पाहता म्हणून तो आमच्याकडे देत होतो हुसकुंडे राहिला याला पण काय डोकं बी नाही हुसकुंडे स्वतः ए काका कसा काय काका काका तो नाही माझा काका मग कोण आहे? पूजा आहे तो पूजाचा काका आहे तो